नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील सामाजिक शास्त्र विभागातील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विभागातील प्रश्न. मागील भागात आपण 70 प्रश्न बघितले होते. आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 71. बांडोरे यांनी सामाजिक अध्ययन पद्धतीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? पर्याय आहेत आदर्शाची चेतकी गुणवत्ता, आदर्श व्यक्तीचे व्यक्तवर्तन, आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम, आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी प्रेरणा. तर याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. प्रश्न क्रमांक 72. स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमधील परस्पर विचारविनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी रिकामी जागा ही अध्यापन पद्धती होय. पर्याय आहे चर्चा, सामूहिक समवाय, समालोचना. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 1 चर्चा. प्रश्न क्रमांक 73. प्रभुत्व पाठांश पद्धतीत मांडलेल्या अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ रिकामी जागा यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होते, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपले दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. पर्याय आहेत मॉरिसन, हर्बर्टसन, बॅगले, विलियम जेम्स. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 हर्बर्ट. प्रश्न क्रमांक 74. पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तता कालावस्था असे म्हणतात, ती विकासाच्या साधारणपणे रिकामी जागा वर्षवयापर्यंत असते. पर्याय आहे 0 ते 2, 2 ते 7, 7 ते 11, 11 वर्षानंतर. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 7 ते 11. प्रश्न क्रमांक 75. शरीररचना व स्वभावधर्म यावर आधारित शेल्टर यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? पर्याय आहे एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, ॲक्टोमॉर्फिक, प्लेगमॅटिक. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 एंडोमॉर्फिक. प्रश्न क्रमांक 76. इसवी सन 1957 साली गामित्व, अवघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णयचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणते मानसशास्त्रज्ञ मांडले? पर्याय आहे टर्मन, गोपालियस्की, गुप्ता, गिलफोर्ड. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 गिलफोर्ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77. विद्यार्थ्यांच्या प्रौढभावाचा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खालील दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वांमध्ये येतात? पर्याय आहे लोकशाही प्रधानता, क्रियाशीलता, निदानात्मक उपचारात्मक दृष्टिकोन, यथार्थता. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 निदानात्मक उपचारात्मक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 78. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीस रस निर्माण होते, तो रंगून लागतो, समरस होतो, या संबंधाची आवड निर्माण होते? पर्याय आहे मूल्ये, समायोजन, मूल्यसमूह, चारित्र्य, प्रतिचार. तर याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 मूल्यसमूह, चारित्र्य. प्रश्न क्रमांक 79. पाठनियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा.
पर्याय आहे विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकांचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. पुस्तककर्त्यापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनाने ठेवता शिक्षकांनी पाठ्यंशाच्या मांडणीप्रमाणेच पाठ्यनियोजन करावे. कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ्ययोजनेच्या शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. पाठनियोजन ही अति विस्तृत स्वरूपाची नसावी. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यंशाच्या मांडणीप्रमाणेच पाठनियोजन करावे. प्रश्न क्रमांक 80. अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिगत यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म व अनुवंशिकतेचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञ संशोधकाने सिद्ध केले आहे. पर्याय आहे मेंडेल, न्यूमन, फॉरेन्सिक, गाल्टन, फ्रीमन. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 मेंडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत.